ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबाजी फुले, सावित्रीबाई फुले, जो समानतेचा अधिकार कुठल्याही धर्माने किंवा धर्मग्रंथाने या भारतीय नागरिकांना दिला नाही, तो समानतेचा अधिकार आपल्या राज्यघटनेतून प्रत्येक भारतीय नागरिकापर्यंत पोहोचवणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, खरे संत गाडगे बाबा, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मित्र आणि संस्थेचे सचिव माननीय आकाशदादा जयस्वाल आणि इथे उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, महात्मा गांधींबद्दल कोणी कोणी वाचलं आहे काही याच्यातलं मला सांगता? कोणी हात वरती करता? काहीतरी वाचलं असेल, कधीतरी काही ऐकलं असेल, कधीतरी महात्मा गांधीबद्दल वाचलं आहे? गांधी के बारे में पढ़ा है क्या? सवाल बोलो ना, बात करो। महात्मा गांधीबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? काय वाचलं तुम्ही? कोणी सांगू शकते का? काही काही गैरसमज आहेत, तुम्हाला सांगितलं असेल ना महात्मा गांधीबद्दल कोणीतरी काहीतरी आपल्या घरात बोलत असतील, आपल्या शाळेत बोलत असतील. महात्मा गांधीबद्दल बरेचसे गैरसमज पसरवले गेले. आता मी तुमच्या साध्या सोप्या शब्दात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो जे जे गैरसमज आहेत, कारण बऱ्याच अशा गोष्टी आहेत की तुम्हाला कळणार नाहीत, पण ज्या गोष्टी तुम्हाला कळू शकतात त्या सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. महात्मा गांधींबद्दल सगळ्यात पहिले गैरसमज असे पसरवले जातात. आता सोशल मीडिया बरेच जण हँडल करतात. प्रत्येकाच्या घरी मोबाईल आहे ना, प्रत्येकजण हँडल करते ना मोबाईल. मग मोबाईलवरती आपण पाहत राहतो, बऱ्याचदा येतं की महात्मा गांधींनी भगतसिंगाची फाशी थांबवण्यासाठी काहीच केलं नाही. महात्मा गांधीला वाटलं असतं तर महात्मा गांधी भगतसिंगाची फाशी थांबवू शकले असते, असं सोशल मीडियावरती एक आरोप लावला जातो. बऱ्याचदा आपण व्हिडिओ पाहतो, त्यात सांगितलं जाते की महात्मा गांधी थांबवू शकत होते भगतसिंगाची फाशी, पण महात्मा गांधींनी जाणून बुजून थांबवली नाही, किंवा महात्मा गांधींनी फाळणी केली या देशाची. महात्मा गांधींमुळेच पाकिस्तान आपल्या देशापासून वेगळा झाला, असे वेगवेगळे आरोप असतात. आणि महात्मा गांधींच्या अहिंसेबद्दल वेगवेगळे आरोप असतात. आपल्याला सांगतात ना, महात्मा गांधींनी काय सांगितलं? एका गालावर झापड मारली की काय करायचं? दुसरा गाल पुढे करायचा. महात्मा गांधींची अहिंसा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत ज्या त्यांच्याबद्दल पसरवल्या गेल्या. त्याच्या मागचं सत्य आपण जाणून घेणार आहोत आज. एक साध्या पहिल्या आरोपापासून आपण सुरुवात करू की जो तुमच्या सगळ्यांना माहीत आहे की महात्मा गांधींनी सांगितलं की एका गालावर झापड मारली की दुसरा गाल पुढे केला पाहिजे. महात्मा गांधींनी कधीच असं म्हटलं नाही. महात्मा गांधींबद्दल पसरवलेली अफवा आहे, दादांत खोटी गोष्ट आहे. महात्मा गांधींनी अस्पृश्यता निवारण झालं पाहिजे, म्हणजे हे जातीभेद म्हणतात ना, ही जात नष्ट झाली पाहिजे, जातीभेद नष्ट झाला पाहिजे म्हणून एक मोठी हरिजन यात्रा काढली होती. संपूर्ण देशात फिरले, पैदल फिरले, हरिजन यात्रा. त्या हरिजन यात्रेत जागोजागी सभा होत होत्या. समजा इथून वर्ध्यावरून निघाली किंवा समुद्रपूरवरून सभा, ती रॅली निघाली की मोठे मोठे जे शहर होते, मोठे मोठे जे गावं होते, तिथं सभा व्हायच्या. त्या सभेमध्ये महात्मा गांधी भाषण द्यायचे. आणि एका ठिकाणी भाषण देताना महात्मा गांधींनी असं म्हटलं होतं की या देशातल्या अस्पृश्यांवरती, दलितांवरती आम्ही सवर्णांनी, म्हणजे महात्मा गांधी म्हणायचे की बाबा सवर्ण लोक आहेत, सवर्ण म्हणजे उच्च जातीतले ज्यांना समजले जाते असे लोक, त्यांना सवर्ण लोक म्हणायचे. तर या देशातल्या दलितांवरती, अस्पृश्यांवरती, उच्च जातीच्या समजल्या जाणाऱ्या लोकांनी एवढे अन्याय अत्याचार केलेले आहेत पिढ्यानपिढ्या की त्यांनी जर आमच्या एक गालावरती झापड मारली तर आम्ही दुसरा गाल पुढे करू, आणि त्यांनी त्याही गालावर झापड मारली तरीसुद्धा त्यांच्यावर आम्ही जो काही अन्याय केला आहे त्याचं प्रायश्चित्त होऊ शकणार नाही, असं महात्मा गांधींचं वाक्य होतं. किती लांब वाक्य आहे? दलितांवरती, अस्पृश्यांवरती आम्ही सवर्णांनी जे काही अत्याचार, अन्याय केला आहे त्याबद्दल जर या अस्पृश्यांनी आमच्या एका गालात झापड मारली तर आम्ही दुसरा गाल पुढे करू, आणि त्या गालात जरी झापड मारली तरीसुद्धा त्यांच्यावर आम्ही जो काही अन्याय अत्याचार केला आहे त्याचं परिमार्जन किंवा प्रायश्चित्त होऊ शकणार नाही. एवढं लांबलचक ते वाक्य होतं. याच्यातलाच मागचा पुढचा सगळा संदर्भ खोडून टाकला आणि आपल्याला काय सांगितलं? फक्त महात्मा गांधींनी सांगितलं की एका गालावर झापड मारली की दुसरा गाल पुढे करायचा. मग तुम्हालाही वाटते
की अरे असे कसे महात्मा गांधी, एका गालावर झापड मारली की दुसरा गाल पुढे करायचा. हा माणूस काय लढू शकतो? हा तर भेकाळ दिसतो, खूप डरपोक माणूस दिसतो, खूप वाटते ना असं. तुम्हाला असं वाटते ना? आता बरेच जण म्हणतात ना की महात्मा गांधींच्या अहिंसेमुळे या देशाला उशिरा स्वातंत्र्य मिळालं. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, सुभाषबाबू हे तसे सशस्त्र क्रांतिकारक होते. बंदुका घेऊन निघाले होते, शस्त्र घेऊन निघाले होते. यांनी जर लढाई केली असती मोठी तर लगेच आपल्याला स्वातंत्र्य भेटलं असतं. प्रत्येकाला वाटते, मलाही वाटत होतं तुमच्या वयात की हो, हे तर खरी गोष्ट आहे, अहिंसेनं काय भेटणार आहे. भगतसिंगासारखं मस्त तलवार बंदुका घेऊन जायला पाहिजे होतं, इंग्रजांना इथून घालून टाकायला पाहिजे होतं. इंग्रज किती होते तुम्हाला माहीत आहेत का आपल्या देशात? इंग्रज होते 64,000. किती होते? आपण किती होतो भारतीय लोक? 29 कोटी. किती होतो? इंग्रज किती होते? तरी त्यांनी आपल्यावरती किती वर्ष राज्य केलं? 2.25 वर्ष राज्य केलं. 64,000 लोकांनी 29 कोटी लोकांवरती राज्य केलं 200 वर्ष. मग तुम्हाला वाटेल हे कसं काय शक्य झालं? याच्या अगोदर जसा भारत देश होता आपला, जसा आज आपला भारत देश आहे, आपण कुठेही जाऊ शकतो, बऱ्याच लोकांना आता हिंदी कळते, तर आपण म्हणतो की नाही विविधता आहे आपल्या देशात, वेगवेगळे राज्य आहेत, वेगवेगळ्या राज्याच्या वेगवेगळ्या भाषा आहेत. असा अखंड देश त्या काळात नव्हता आपला. आपल्या देशात 300-350 संस्थानं होती, 300-350 संस्थानं. मग इंग्रजांनी काय केलं? डायरेक्ट आले आणि हल्ला केला आणि पूर्ण भारत जिंकून घेतला का? नाही. ईस्ट इंडिया कंपनी बनवली एक, आम्ही व्यापारासाठी आलो असं सांगितलं. मग ते इथं आले, त्यांनी व्यापार केला इथं सुरू. इथला काही माल घेऊन जायचे लंडनमध्ये, लंडनमधला काही माल इकडे पाठवायचे विक्रीसाठी. असं करत करत हळूहळू काय केलं त्यांनी? महाराष्ट्रात पेशवे होते ना, पेशव्यांचं राज्य होतं त्या काळात महाराष्ट्रात. असा अखंड भारत नव्हता की एका देशावरती बस एकच कोणीतरी सुलतान बसला आहे म्हणून. अलग अलग राज्य होते, अलग अलग राज्यावरती अलग अलग राज्य होते. महाराष्ट्रात कोणाचं राज्य होतं? पेशव्यांचं. मग त्यांनी पेशव्यांकडून इथलं महाराष्ट्रातलं राज्य घेऊन टाकलं. मग हरियाणामध्ये गेले, हरियाणात जाट लोकांकडून त्यांनी राज्य घेतलं, राजस्थानात राजपूत लोकांकडून त्यांनी राज्य घेतलं. असं एक एक राज्य ते जिंकत गेले. मग सशस्त्र क्रांतिकारक जे होते, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, ही जी सगळी मंडळी होती, हे काय करायचे? सशस्त्र क्रांती करायचे. सशस्त्र क्रांती म्हणजे बंदूक घेऊन निघायचं, अधिकारी मारायचा, इंग्रज मारायचा. मग इंग्रजांसाठी हे खूप सोपं होतं. असा जर कोणीतरी भगतसिंगासारखा माणूस जर एखादा अधिकाऱ्याला मारतो आहे इंग्रजाला, तर लगेच त्याला पकडायचं, त्याच्यावरती खटला दाखल करायचा, कोर्टात खटला चालवायचा आणि फाशी देऊन टाकायचं त्यांना, किंवा पोलीस मागे लावून गोळ्या घालून टाकायच्या, मारून टाकायचं. सोपं होतं त्यांना. आणि आजही बंदूक जी आहे, आपण म्हणतो की बा बंदुका घ्यायला पाहिजे होत्या आणि लोकांनी उठायला पाहिजे होतं आणि इंग्रजांना घालवायला पाहिजे होतं. आजही बंदुका मिळत नाहीत. जर तुम्ही म्हटलं की आम्हाला विदाऊट लायसन्सच्या जर काही बंदूक पाहिजे, काही गन पाहिजे, तर आपल्याला भेटू शकते का कुठं? आजही भेटत नाही. त्या काळात तर नव्हत्याच. आणि हे जे सशस्त्र क्रांतिकारक होते, यांचा जो लढा होता, समजा महाराष्ट्रात जर का लढा उभा झाला, महाराष्ट्रात 4-5 लोकांनी बंदुका घेऊन निघाले आणि एक मोठा लढा उभा केला, तर त्याची माहिती आजसारखा मीडिया होता का? सोशल मीडिया, व्हॉट्सॲप, फेसबुक हे काहीच नव्हतं, फोन नव्हते. मग इथं जर एखादा सशस्त्र उठाव झाला तर तो इथून राजस्थानात पोहोचायला, म्हणजे राजस्थानच्या लोकांना ती माहिती पोहोचायला 2-2, 3-3 महिन्याचा कालावधी जायचा. 3 महिने माहीतच पडत नव्हतं की भगतसिंगांनी तिथं असं असं केलं आहे, काहीतरी एखाद्या इंग्रज अधिकाऱ्याचा खून केला. हे 2-2, 3-3 महिने दुसऱ्या राज्यात माहीतच होत नव्हतं. हा सशस्त्र उठाव कसा व्हायला पाहिजे होता? संपूर्ण देशात प्रत्येक भागातून हा एकत्रित उठाव व्हायला पाहिजे होता. पण एकत्रित उठाव होऊ शकत नव्हता, कारण भाषेचा प्रॉब्लेम. भगतसिंग जर का साऊथ इंडियात गेले, दक्षिण भारतात गेले, त्यांची भाषा त्यांना कळत नव्हती. तिथच्या सशस्त्र क्रांतिकारकांना यांची भाषा कळत नव्हती. भाषेचा खूप मोठा प्रॉब्लेम होता. आणि इंग्रजांना खूप सोपं होतं, कोणी बंदूक घेऊन निघालं की त्याला अटक करा किंवा गोळ्या घाला, एकदम सोपं. पण महात्मा गांधींनी काय केलं? महात्मा गांधींनी अहिंसक लढा उभारला. अहिंसक लढा म्हणजे काय? इंग्रजांनी जर एखादा कायदा आणला अन्याय अत्याचार करणारा, तर त्यांच्यासमोर काय करायचं? आपण जाऊन अहिंसक निदर्शनं करायची, सत्याग्रह करायचा. त्यांना शिवीगाळ करायची नाही,
त्यांना विरोध करायचा नाही, त्यांच्यावरती दगडफेक करायची नाही, शस्त्र उचलायचं नाही. इंग्रजांना कळत नव्हतं की आम्ही आता यांना हँडल कसं करू. हे आपल्याला काहीच बोलत नाहीत, आपल्याला शिव्या देत नाहीत, आपल्या अंगावर येत नाहीत, आपल्याला काही फेकून मारत नाहीत दगड वगैरे, यांच्या हातात काठ्या नाही. मग यांचं करायचं काय आपण आता, यांच्यावरती खटले कसे दाखल करायचे, यांना गोळे घालू शकत नाही, कारण हे काहीच करून नाही राहिले, शांत बसलेले आहेत त्यांच्या मागण्या घेऊन. हा असा अहिंसक लढा महात्मा गांधींनी उभा केला आणि इंग्रजांना कळत नव्हतं की हे आपण हँडल कसं करायचं आता. मग अनेकदा तुम्ही ऐकता लोक म्हणतात ना की चरखे से आज़ादी नहीं मिलती. महात्मा गांधींचं गाणं आहे ना, दे दी हमें आज़ादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. मग खादी, आता बरेच जण तुम्ही असं ऐकता की लोक म्हणतात अरे चरखा चलाने से आज़ादी नहीं मिलती. मग महात्मा गांधींनी फक्त चरखाच चालवलं का? आयुष्यभर काहीच केलं नाही, फक्त बसून आश्रमात चरखा चालवत राहिले, बाकी काहीच केलं नाही, असं झालं का? जे काही अनेक डावपेच होते, अहिंसा होती, गोरक्षण होतं, हिंदी भाषा प्रचार समिती होती, अशा जे काही डावपेच होते सगळे, त्यातला एक चरखा डावपेच होता. चरखा का बरं चालवायचा? कारण इंग्रज काय करायचे, आपल्या इथून कापूस घेऊन जायचे लंडनमध्ये, कापूस न्यायचे एकदम स्वस्त भावात, त्यांना ज्या भावात वाटला त्या भावात इथून कापूस शेतकऱ्यांकडून घेऊन जायचे लंडनमध्ये. लंडनमध्ये कापडाच्या फॅक्टऱ्या होत्या, मग तिथं ते कापड बनवायचे चांगलं आणि ते कापड इथं आणायचे आणि अव्वाच्या सव्वा भावात ते विकायचे, म्हणजे नफा कमवायचे आपल्याच कापसावरती खूप सारा. महात्मा गांधींनी काय सांगितलं, पहिले यांना जर आपल्याला हरवायचा आहे तर पहिले यांना जो नफा आहे तो कमी केला पाहिजे, यांना जो पैसा आपल्याकडून मिळतो तो कमी केला पाहिजे. म्हणून काय करायचं, प्रत्येकाने खादी घालायची, घरीच आपला चरखा चालवा, सूत काता, आपण खादी घाला, आपण त्यांचा कपडा विकत घेऊ नका, कारण त्यांचा कपडा विकत घेतला तर पैसा कुठं जाईल, लंडनमध्ये जाईल, आणि ते लोक पुन्हा आपल्यावरती राज्य करण्यासाठी तो पैसा वापरतील. मग त्यांनी काय केलं, खादीची मोहीम चालवली, स्वदेशीची मोहीम चालवली. चरखा चालवणं हा एक त्यांच्या स्ट्रॅटजीचा भाग होता. मग आता लोकांना कसं होतं, तुम्हाला जर म्हटलं, आता समजा असं समजा की आपण त्या स्वातंत्र्यपूर्व काळात आहोत, आपल्यावरती इंग्रजांचं राज्य आहे असं समजा 5 मिनिटासाठी, आणि मी जर म्हटलं तुम्हाला की चला आपल्याला आता बंदूक घेऊन निघायचं आहे आणि इंग्रजांना गोळ्या घालायच्या आहे, प्रत्येकाची हिंमत होणार आहे का? प्रत्येकाची अशी मारायची हिंमत असते का? मग गांधींनी ओळखलं होतं की आपण प्रत्येक जण जो आहे या देशातला तो बंदूक घेऊन निघू शकत नाही, प्रत्येकात अशी हिंमत नाही की इंग्रजांसोबत लढणार आहे म्हणून. म्हणून काय करायचं, तर छोट्या छोट्या गोष्टींना स्वातंत्र्य लढ्यासोबत जोडायचं. म्हणजे तुम्ही जर खादी घालत असाल आता, म्हणजे तुम्हाला असं वाटलं पाहिजे की मी या स्वातंत्र्य लढ्याचा भाग आहे. साधा मिठाचा सत्याग्रह माहीत आहे, मिठावरती कर लावला होता इंग्रजांनी. गांधींनी जाऊन काय केलं, दांडी यात्रा काढली आणि ते मीठ उचललं. लोकांना वाटलं काय होणार आहे मीठ उचलून, असं मीठ जाऊन आपण फक्त उचललं, कायदा मोडला तर काय होणार आहे. पण गांधीसोबत जे हजारो लोक होते त्यांनी जे मीठ उचललं, इंग्रजांनी त्याच्यावरती कर लावला होता की कर भरल्याशिवाय मीठ घ्यायचं नाही. हजारो लोक गेले, त्यांनी मीठ उचललं. त्या हजारो लोकांना वाटलं ना की आम्ही या स्वातंत्र्य लढ्याचा भाग आहोत, आम्ही या देशासाठी काहीतरी करत आहोत. मग त्यांना अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आणि नंतर त्यांना असं वाटलं की आम्ही याच्या पुढे गेलो पाहिजे. कसं आहे, तुम्हाला जर मी म्हटलं की एखाद्या ठिकाणी आता माझं भांडण झालं आहे, चला माझ्यासोबत तुम्ही सगळेजण, एका जणाला आपल्याला मारायचं आहे, तुम्ही काय म्हणाल, चला सर कोणाला मारायचं आहे बघू आपण काय. पण तुम्हाला जर मी म्हटलं की चला म्हणून आपल्याला जायचं आहे, माझं भांडण झालं एका जागी, पण तिथं जाऊन काय करायचं, आपल्याला मार खायचा आहे, तर खूप मारतील, आपलं डोकं फोडतील, आपलं रक्त काढतील, पण आपण त्यांच्यावरती हात उचलायचा नाही, एक शब्द बोलायचं नाही त्यांना काही. तुम्ही म्हणाल सर तुम्हीच जाणं मारायसाठी, आम्हाला कसं घेऊन जाता इथून. कशाला हिंमत लागते, मार खायला प्रचंड हिंमत लागते. त्यावेळेसचे ब्रिटिश सोडा, ब्रिटिश खूप दूर राहिले. साधा हवालदार जे होते, हवालदार साधे खाकी घालणारे पोलीस हवालदार, त्याला बघून लोक घाबरायचे, प्रचंड घाबरायचे, स्त्रिया घाबरायच्या, लहान मुलं घाबरायचे. महात्मा गांधींनी त्या प्रत्येकात हिंमत भरली की काही घाबरायचं कारण नाही, आपला देश आहे हा, आपण आपल्या देशासाठी लढत आहोत. आणि एवढी हिंमत भरली की तेच जे पोलिसांना घाबरत होते साधे, ते आपल्या छातीवरती गोळ्या घालत तयार झाले. एवढी हिंमत भरली महात्मा गांधींनी. मग भगतसिंगाच्या फाशीचा विषय आला. भगतसिंगांना फाशी सरकारने जाहीर करून टाकली की आता 23 मार्चला आम्ही भगतसिंगांना फाशी देणार आहोत. महात्मा गांधींना समजलं, त्या काळात लॉर्ड आयर्विन म्हणून गव्हर्नर होते आपले, एक गव्हर्नर, आता कलेक्टर असते ना आपला जिल्ह्याचा कारभार सगळा पाहते, तसा तो देशाचा कारभार एक गव्हर्नर पाहायचा त्यावेळेस. त्यावेळेसचे गव्हर्नर होते लॉर्ड आयर्विन, कोणी इरविन म्हणते, कोणी आयर्विन म्हणते त्याला उच्चार.
त्यांच्याकडे गेले महात्मा गांधी. त्यांना सांगितलं की भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे सगळे मोठे देशभक्त लोक आहेत, लोकप्रिय लोक आहेत, लोकांमध्ये यांची खूप क्रेज आहे. तर तुम्ही काय करा, यांना फाशी देऊ नका, यांना भले जन्मठेप द्या, यांची शिक्षा कमी करा. खूप विनवण्या केल्या, खूप विनंत्या केल्या. 6 पत्र लिहिले महात्मा गांधींनी ब्रिटिश गव्हर्नमेंटला. ते 6च्या 6ही पत्र अजूनही आहेत. तुम्हाला जर कोणाला बघायचे असले तर जळगाव आहे ना आपलं, जळगाव खानदेश, त्या ठिकाणी गांधी तीर्थ आहे, एक गांधी तीर्थ नावाचं मोठी संस्था आहे, त्या ठिकाणी हे सगळं उपलब्ध आहे. 6 पत्र लिहिले महात्मा गांधींनी की भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी देऊ नका. शेवटी ते आयर्विन चिडले की काय महात्मा गांधी, तुम्ही अहिंसेच्या मार्गाने जाणारे, हे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे हिंसेच्या मार्गाने जाणारे लोक, तुम्ही कशाला त्याच्यासाठी माझ्या मागे लागले, त्याच्यासाठी कशाला माझ्याशी भांडता तुम्ही. तर महात्मा गांधींनी सांगितलं की जरी त्यांचा मार्ग वेगळा आहे, म्हणजे हिंसेचा मार्ग आहे त्यांचा, जरी त्यांचा मार्ग वेगळा आहे तरीसुद्धा ते माझ्यापेक्षा तसूभरही कमी देशभक्त नाहीत. महात्मा गांधींनी खूप समजावून सांगितलं. भगतसिंगांचे सहकारी होते सचिंद्रनाथ सन्याल नावाचे, भगतसिंगांसोबत तुरुंगात राहिलेले. त्यांनी लिहिलेलं आहे भगतसिंगांचं चरित्र. त्या चरित्रात ते सांगतात की भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी महात्मा गांधींनी खूप प्रयत्न केले, पण त्या प्रयत्नांची माहिती या जगाला झाली नाही. स्वतः भगतसिंगांचे मित्र सांगून राहिले. हे सुभाषचंद्र बोसांनी लिहून ठेवलं आहे. 1942 अँड इंडियन स्ट्रगल नावाचं पुस्तक आहे. सुभाषचंद्र बोस म्हणतात की या देशात भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी फक्त एकाच माणसानं प्रयत्न केला, तो माणूस म्हणजे मोहनदास करमचंद गांधी होता. आणि जे लॉर्ड आयर्विन मी सांगितलं ना महात्मा गांधी ज्यांच्यासोबत बोलले, गव्हर्नरसोबत, त्या गव्हर्नरने लिहून ठेवलेलं आहे की या देशात एकाच माणसानं प्रयत्न केले भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी, मोहनदास करमचंद गांधी. पण प्रॉब्लेम काय झाला, भगतसिंगांनी काय केलं होतं, एका इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केली होती भगतसिंगांनी. मग त्यावेळेस आजचे जसे कलेक्टर असतात ना, IAS अधिकारी असतात, IPS ऑफिसर असतात ना, असे त्या काळात ICS अधिकारी होते, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे अधिकारी. हे सगळेच्या सगळे अधिकारी इंग्रज होते. म्हणजे या देशातला जो राज्यकारभार पाहत होते ते सगळेच्या सगळे अधिकारी कोण होते, इंग्रज होते. त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितलं की भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्यासारख्या लोकांना, म्हणजे आमच्या अधिकारांचा खून करणाऱ्या अशा लोकांना जर तुम्ही फाशीच्या शिक्षेत सूट दिली, त्यांची फाशीची शिक्षा माफ केली, तर आम्ही सगळेजण सामूहिक राजीनामे देऊन टाकून लंडनला चाललो जाऊ परत. आम्ही या भारतात आम्ही राज्यकारभार बघणार नाही. मग ब्रिटिशांना नाईलाज झाला की आता तर काही करू शकत नाही, कारण फाशी माफ केली तर आपला सगळा राज्यकारभार ढेपाळून जाईल, आपलं राज्यच चाललं जाईल इथून भारतातून. त्यांनी भगतसिंगांना फाशी दिली. म्हणजे महात्मा गांधींनी खूप प्रयत्न केले, पण आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या देशावरती महात्मा गांधीचं राज्य नव्हतं, आपल्या देशावरती इंग्रजांचं राज्य होतं. आणि महात्मा गांधीची एवढीच चालती असती, एवढीच जर पॉवर असती की त्यांनी सांगितलं ते इंग्रज काही करत असते, तर महात्मा गांधी तुरुंगात असताना त्यांच्या पत्नीसह ते तुरुंगात होते आणि तुरुंगातच त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. कस्तुरबा गांधी ज्या आहेत त्या तुरुंगातच वारल्या, तरीसुद्धा त्यांना महात्मा गांधी बाहेर काढू शकले नाही, तुरुंगातच त्यांची समाधी बांधावी लागली. महात्मा गांधींचे मानसपुत्र होते महादेवभाई देसाई, त्यांचे PA पण होते, ते पण तुरुंगातच वारले आणि त्यांची समाधी तुरुंगातच आहे. मग महात्मा गांधीमध्ये जर एवढी पॉवर असती की त्यांच्या सांगण्याने जर इंग्रज भगतसिंगाची फाशी माफ करू शकले असते, तर स्वतःची पत्नी बिमार असताना आणि आता मरते आता माझी पत्नी, तर बाहेर काढलं नसतं स्वतःच्या पत्नीला. ते इंग्रज होते, त्यांची इच्छा, त्यांचं राज्य होतं, त्यांनी नाही ऐकलं महात्मा गांधींचं. महात्मा गांधींनी प्रयत्न केले खूप, आणि स्वतः भगतसिंगांची इच्छा नव्हती. भगतसिंगांकडे त्यांचे जे प्राणनाथ मेहता नावाचे वकील होते ते आले. त्यांनी सांगितलं भगतसिंगांना की भगतसिंग, सुखदेव, राजगुरू तुम्ही सगळे चांगले मुलं आहात आणि तुम्हाला आता फाशी होणार आहे, मला खूप वाईट वाटते, तुम्हाला फाशी व्हायला नको, तुम्ही काय करा, एक अर्ज लिहून द्या ब्रिटिश सरकारला, या ब्रिटिश गव्हर्नमेंटला एक अर्ज लिहा आणि सांगा की आम्हाला फाशीची शिक्षा देऊ नका म्हणून. सुखदेव आणि राजगुरू खवळले दोघे जण, अरे काय बोलता तुम्ही, हे आम्हाला काही सूटबीट नको, आम्हाला फाशीच पाहिजे. भगतसिंगांनी सांगितलं की ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना, तुम्ही एक काम करा, अर्ज लिहून आणा. एक त्या प्राणनाथ मेहतांनी अर्ज लिहून आणला. तो अर्ज भगतसिंगांनी ठेवून घेतला आणि त्यांना सांगितलं की स्वतःच्या खिशातला एक अर्ज काढला भगतसिंगांनी, त्याच्या हाती दिला, म्हणे हे वाचा तुम्ही काय आहे. भगतसिंगांनी तिथचे जे जेलर होते, सुप्रिटेंडेंट होते, त्यांच्यामार्फत
पंजाबच्या गव्हर्नरला पत्र लिहिलं होतं आणि सांगितलं होतं की आम्हाला फाशीची शिक्षा देण्यात येऊ नये, आम्हाला युद्धकैदी समजावं आणि आम्हाला बंदुकीच्या गोळ्यांनी उडवावं. हे होते भगतसिंग. काय सांगितलं भगतसिंगांनी? फाशी नका देऊ, आम्हाला बंदुकीच्या गोळ्यांनी उडवा इथं तुम्ही. भगतसिंगाच्या वडिलांनी एक अर्ज केला होता ब्रिटिश सरकारला की माझ्या मुलाला फाशीची शिक्षा देऊ नका, शिक्षेत माफी द्या. भगतसिंगांनी स्वतःच्या वडिलांना कडक शब्द पत्र लिहिलं होतं की खबरदार बाबा, याच्यानंतर असं पत्र लिहायचं नाही आणि माझ्या देशभक्तीला डाग लावायचा नाही तुम्ही. हे भगतसिंग होते. भगतसिंगाची फाशी थांबवण्यासाठी महात्मा गांधींनी खूप प्रयत्न केले, पण इंग्रजांनी ऐकलं नाही. शेवटी त्यांना फाशी द्यावं लागली. इलाज नव्हता काहीच. दुसरा एक आरोप महात्मा गांधींवरती आपण बऱ्याचदा तुमच्या आज नसेल वाचण्यात आला कुठेतरी, पण उद्या नक्की वाचण्यात येईल की आपल्या देशाची फाळणी झाली. माहिती आहे तुम्हाला कधी झाली? 1947 मध्ये. बरोबर आहे. काय झालं फाळणी होऊन? एक पाकिस्तान वेगळा झाला आपल्या देशापासून. माहिती आहे ना सगळ्यांना. आता ही जी फाळणी झाली, या फाळणीचा आरोप कोणावर लागतो? महात्मा गांधींवरती लागतो की महात्मा गांधीमुळे फाळणी झाली. फाळणीची मागणी कोणाची होती? सगळ्यात मुख्य ब्रिटिशांनी ठरवलं होतं की या देशातून आपण परत जायचं नाही जोपर्यंत आपण या देशाचे 2 तुकडे करत नाही. इंग्रजांनी ठरवून टाकलं होतं की आपल्याला फाळणी करायचीच आहे, या देशाची 2 तुकडे करायचेच आहे आपल्या देशाचे. आणि दुसरी मागणी सगळ्यात महत्त्वाची कोणाची होती? आम्हाला पाकिस्तान पाहिजे, मोहम्मद अली जिनांची. मोहम्मद अली जिनाचं नाव ऐकलं आहे तुम्ही? ऐकलं आहे ना? पाकिस्तानचे निर्माते होते ते. आम्हाला पाकिस्तान वेगळा पाहिजे असं सांगणारे होते. कोण? मोहम्मद अली जिना. त्यांची सगळ्यात मोठी मागणी होती. मग आता फाळणी करायची आहे. फाळणी करायची कशी एवढ्या मोठ्या देशाची? मग इंग्रजांनी काय केलं? एक अधिकारी सांगितला. त्या अधिकाऱ्याचं नाव आहे सिरिल रेडक्लिफ. काय नाव आहे? सिरिल रेडक्लिफ. तुम्ही घरी गेल्यानंतर काय करायचं? आपल्या घरच्यांचा मोबाईल घ्यायचा, त्या मोबाईलवर गुगलमध्ये जायचं आणि गुगलवरती नाव टाकायचं रेडक्लिफ लाईन. काय नाव टाकणार? रेडक्लिफ लाईन असं नाव टाकायचं. तुम्ही असं टाकलं, इमेजेसमध्ये गेले की लगेच तुम्हाला भारताचा एक नकाशा येईल समोर आणि त्या भारताच्या नकाशावरती एक लाल रंगाची रेष दिसेल ह्याची मारलेली. तो सिरिल रेडक्लिफ नावाचा अधिकारी या भारतात आला. त्याच्यावरती ब्रिटिशांनी जबाबदारी सोपवली की तू या देशाची फाळणी करून टाक. आणि त्या अधिकाऱ्यानं लिहून ठेवलं की मला या देशाची, पहिल्यांदाच मी या भारतात आलो, मला इथली काहीच माहिती नाही, भौगोलिक माहिती नाही, ऐतिहासिक माहिती नाही, आणि माझ्यावरती जबाबदारी दिली. मला किमान ही फाळणी करण्यासाठी 2 वर्ष पाहिजे होते, 2 वर्ष. पण मला दिले किती? फक्त 40 दिवस. या 40 दिवसात त्याला जे काही कळलं त्याच्या भरोश्यावर त्यांनी फाळणी केली आणि ती रेष ओढली नकाशावरती. त्याला म्हणतात रेडक्लिफ लाईन. तिथून भारत पाकिस्तानची फाळणी झाली. आता याच्यात महात्मा गांधी कुठंच नाही. ज्यावेळेस ही फाळणी चालू होती त्यावेळेस दंगे भडकले दोन्हीकडचे, हिंदू मुस्लिमांचे दंगे. या हिंदू मुस्लिमांच्या दंग्यात किती लोक मेले माहिती आहे तुम्हाला आकडा? 10 लाख लोक मेले. हिंदू आणि मुस्लिम शीख सगळे धर्मांचे लोक मिळून 10 लाख लोक मेले आहेत. एखाद्या मोठ्या युद्धातही एवढे लोक मरत नाहीत. मग हे लोक, हे दंगली भडकलेले आहेत, हे रोजचे लोक मरून राहिले आहेत. रोजचे शेकडो लोक मरत होते. मग करणार काय? आता ह्या दंगली थांबल्या पाहिजे, पाकिस्तान देऊन टाकला पाहिजे, कारण आता जर नाही दिला तर ह्या दंगली अशाच चालू राहतील, आपलेच लोक मरत राहतील. म्हणून काय केलं? सरदार पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दोघांनी फाळणीच्या करारावरती स्वाक्षऱ्या केल्या. फाळणी मान्य करून टाकली की ठीक आहे, तुम्हाला पाकिस्तान आम्ही देऊन देतो. महात्मा गांधींकडे आले. महात्मा गांधींना सांगितलं की बापू, आम्ही फाळणीच्या करारावरती स्वाक्षऱ्या केल्यात, सह्या केल्यात आणि फाळणी झाली आहे, आम्ही देऊन टाकला पाकिस्तान त्यांना. कारण हे रोज आपलेच लोक मरून राहिलेत, हजारो लोक रोज मरतात, आमचे जण आता बघितल्या जात नाही आहे. आता गांधींना धक्का बसला. गांधींना माहीतच नाही की सह्या झाल्यात म्हणून फाळणीच्या करारावर. गांधींनी खूप समजावून सांगितलं की आता थांबा, मला एखादा प्रयत्न करून बघू द्या आणखी. पण काही फायदा झाला नाही, कारण की सह्या करून आले होते सरदार पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू दोघेही जण. मग आता करणार काय? इलाज काहीच नव्हता. मग फाळणी झाली. मग फाळणी होताना काय होते? 2 भाऊ जे असतात आपल्या, तुम्ही पाहिलं असेल, आता काका, तुमचे काका असतील किंवा जिथं कोणा हिस्से वाटणी झाली आहे कोणाच्या इथं,
हिस्से वाटणी समजते तुम्हाला? हिस्से वाटणी दोन भावांमध्ये जेव्हा होते तेव्हा काय करतात ते दोघांमध्ये जे काही प्रॉपर्टी असते आपली घर दार जमीन पैसा या सगळ्यांचा अर्धा अर्धा वाटा करतात. बरोबर आहे? हिस्से वाटणी म्हणजे बरोबर आहे ना? मग भारत आणि पाकिस्तानाची जेव्हा फाळणी झाली तेव्हा या दोघांमध्ये हिस्से वाटणी झाली. जेव्हा भारत पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळेस भारताची जे रिझर्व्ह बँक आहे म्हणजे भारताचं जे खातं आहे समजा आपण समजू त्या खात्यात होते 375 कोटी रुपये. किती होते? 375 कोटी रुपये. या 375 कोटी रुपयापैकी आपल्या हिश्श्यावर म्हणजे भारताच्या हिश्श्यावरती किती आले? 300 कोटी रुपये. 375 पैकी भारताच्या हिश्श्यावरती आले 300 कोटी रुपये आणि पाकिस्तानच्या हिश्श्यावरती किती गेले? 75 कोटी रुपये. मग ज्यावेळेस ही फाळणी झाली म्हणजे सह्या करण्यात आल्या त्यावेळेस तातडीची मदत म्हणून 20 कोटी रुपये पाकिस्तानला देऊन टाकले. 75 कोटी रुपयांपैकी 75 पैकी 20 कोटी देऊन टाकले. किती उरले? 75 कोटीपैकी 20 कोटी रुपये देऊन टाकले. किती उरले आता? 55 कोटी रुपये. मग 55 कोटी रुपयाचं काय करायचं? स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत आपण. मग हे 55 कोटी द्यावं लागतील की नाही पाकिस्तानला? कारण सह्या केल्या आपण. आणि महात्मा गांधींचं आणि अनेक लोकांचं चिंतामणराव देशमुख नावाचे आपले गव्हर्नर होते त्यावेळेसचे रिझर्व्ह बँकेचे त्यांचं महात्मा गांधींचं सगळ्यांचं म्हणणं होतं की हे 55 कोटी रुपये आपण पाकिस्तानला द्यायला पाहिजे कारण आपण तसा कॉन्ट्रॅक्ट केला आहे करार केला आहे सह्या केल्या आहेत. आणि सह्या कशा केल्यात? स्वतंत्र भारत आणि स्वतंत्र पाकिस्तान हे दोघे वेगवेगळे राष्ट्र होते वेगवेगळे देश होते. वेगवेगळे देश म्हणून आपण सह्या केलेल्या आहेत. त्यामुळे आपण जर यांना हे 55 कोटी दिले नाही तर तो कॉन्ट्रॅक्ट मोडला जाईल आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे या जागतिक लेवलवरती आपल्याला डाग लागेल की हा भारत काही भरोशाच्या लायक नाही. यांनी सह्या केल्या की 75 कोटी रुपये देतो आणि 75 दिलेच नाही. आपली बदनामी होईल ना. बाकीचे देश म्हणतील यांच्यासोबत काही कॉन्ट्रॅक्ट करायला पुरत नाही. मग आपल्या देशाची बदनामी होऊ नये म्हणून 55 कोटी रुपये पाकिस्तानला देण्यात आले. मग याचंही खापर कोणाच्या माथी फोडल्या जाते? महात्मा गांधींच्या की महात्मा गांधींनीच द्यायला लावले आणि त्याच्यासाठी उपोषण केलं. महात्मा गांधींनी कधीच हे 55 कोटी रुपये देण्यासाठी उपोषण केलं नव्हतं. महात्मा गांधींनी कशासाठी उपोषण केलं होतं की ह्या हिंदू मुस्लिम दंगली थांबल्या पाहिजे. 15 ऑगस्टला जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला ना पंडित जवाहरलाल नेहरू भाषण देत होते दिल्लीतून की आपला देश आता स्वतंत्र झाला आहे. त्यावेळेस रात्री महात्मा गांधी कुठं होते? बंगालमध्ये एक नोवाखाली नावाचा भाग आहे. नोवाखाली त्या ठिकाणी 90% मुस्लिम लोक 90% आणि फक्त 10% हिंदू लोक होते. दंगली भडकलेल्या होत्या. त्या हिंदू लोकांचा जीव धोक्यात होता. त्या 10% हिंदूंना वाचवण्यासाठी इकडे आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर इकडे उत्सव सुरू होता दिल्लीत आणि महात्मा गांधी बंगालच्या त्या एका कोपऱ्यात नोवाखाली नावाच्या भागात त्या 10% हिंदूंना वाचवण्यासाठी त्या दंगली थांबवण्यासाठी तिथं उपस्थित होते. ते दिल्लीत आले नाही की बा मी एवढे कष्ट घेतले आणि देश स्वतंत्र झाला तर मी आता उत्सव साजरा करतो जल्लोष साजरा करतो असं सांगत बसले नाही. दंगली थांबवत बसले ते. त्या काळात एवढा म्हातारा 80 वर्षाचा म्हातारा म्हणून. मग आता नथुराम गोडसेचे तुम्ही बऱ्याचदा व्हिडिओ पाहिले असतील. सांगितलं जाते ना बऱ्याच संघटना आहेत बरेच लोक आहेत जे स्वतःला धर्मवादी म्हणवतात कट्टरवादी म्हणवतात. ते लोक काय सांगतात? नथुराम गोडसे खूप मोठा देशभक्त होता. बरं झालं त्यांनी गांधीला मारलं. आपण देशभक्त कोणाला म्हणायचं? देशभक्त कोण असते? जो या देशासाठी लढते तो देशभक्त. बरोबर आहे. मग नथुराम गोडसे जर देशभक्त असता तर त्यांनी एखाद्या इंग्रज अधिकाऱ्यावर कधीतरी हल्ला केला असता की नाही? एखाद्या ते इंग्रज अधिकाऱ्यावर हल्ला केला असता. एखादा इंग्रज अधिकारी मारला असता. एखाद्या इंग्रज अधिकाऱ्याच्या विरोधात काहीतरी बोलला असता. तो पत्रकार होता नथुराम गोडसे. त्याचा पेपर होता अग्रणी नावाचा त्याचा पेपर होता. त्या पेपरमध्ये एकही इंग्रजांच्या विरोधात त्यानं शब्द लिहिला नाही कधी. लेख खूप दूर राहिला आर्टिकल खूप दूर राहिलं. त्यांनी इंग्रजांच्या विरोधात एक शब्दही कधी लिहिला नाही. आणि तो कायम तो शिव्या देत राहिला मुस्लिमांना की मुस्लिम वाईट आहेत मोहम्मद अली जिना असे आहेत तो पाकिस्तान गेला या गांधींनीच पाकिस्तान तोडून दिला असं फक्त तोंडानं नंतर बोलत राहिला. पण तो जिवंत असताना नथुराम गोडसेने कधीही कोणत्याच मुस्लिम लीगच्या अधिकाऱ्यावरती हल्ला केला नाही.
महात्मा गांधीवरती एकूण 6 हल्ले झाले, 6 हल्ले. या 6 हल्ल्यापैकी 4 हल्ल्यात नथुराम गोडसे सामील होता. म्हणजे नथुराम गोडसेने 4 हल्ले केले महात्मा गांधींवरती. 4थ्या हल्ल्यात महात्मा गांधी मारले गेले. पण त्यांनी इंग्रजांवर कधीच एकही हल्ला केला नाही. त्यांनी मुस्लिम लीगच्या नेत्यावरती, मोहम्मद अली जिनावरती कधी एकही हल्ला केला नाही. त्यांना कधी वाईट शब्द बोलला नाही. मारलं कोणाला? एका 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला मारलं फक्त. त्याला आपण देशभक्त म्हणू शकतो का? त्यांनी जर देशासाठी काही केलं असतं, काही इंग्रज अधिकारी मारले असते, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढला असता, तर आपण देशभक्त म्हटलं असतं त्याला. तो फक्त एक माथेपुरी होता आणि या देशातला पहिला दहशतवादी होता. आतंकवादी म्हणतो ना आपण, तसा तो दहशतवादी होता. त्यांनी 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचा खून केला. कशासाठी खून केला त्यांनी? त्यालाही माहीत नव्हतं. तो ज्या संघटनेत काम करत होता, त्याचे जे काही मेंटर होते, त्याचे जे काही गुरु होते, त्या गुरूंनी त्याच्या मनात द्वेष भरला होता महात्मा गांधींबद्दल, की महात्मा गांधी वाईट आहेत, महात्मा गांधी या देशाच्यासाठी वाईट काम करून राहिले, असं सांगून फक्त त्याच्या मनात द्वेष भरला आणि त्या द्वेषापायी त्यानं जाऊन महात्मा गांधींची हत्या केली. त्याला जेव्हा फाशी दिलं महात्मा गांधींची हत्या केल्यानंतर, लोक म्हणतात ना खूप शूरवीर होता तो. महात्मा गांधींची हत्या केल्यानंतर त्याला फाशीवर न्यायचं होतं. तो तुरुंगात होता. तेव्हा DG खोसला नावाचे एक न्यायाधीश होते, DG खोसला. ते तिथं हजर होते जेव्हा नथुराम गोडसेला फाशी दिली तुरुंगात. त्या DG खोसलांनी लिहून ठेवलं आहे की याला नथुराम गोडसेला आम्ही तुरुंगातल्या रूममधून काढलं बाहेर, याला आम्ही घेऊन चाललो होतो. त्या फाशीचा फंदा ज्याला म्हणतात ना, फास, त्याच्याकडे घेऊन चाललो होतो. तो मोठमोठ्यानं घोषणा देण्याचा प्रयत्न करत होता, पण खूप घाबरलेला होता. त्याचा आवाज बारीक झाला होता. त्याचे पाय लटलट कापत होते नथुराम गोडसेचे. तो प्रचंड घाबरून गेला होता. त्याच्या तोंडातून आवाज निघत नव्हता. आणि काय केलं आम्ही? त्याच्या तोंडावरती काळा कपडा टाकला, त्याला फासावर लटकवलं. लटकवल्यानंतर 2 जण होते, नथुराम गोडसे आणि आपटे, असे 2 जणांना फाशी दिलं. त्यातला जो आपटे होता तो लगेच 2 मिनटात त्याचा जीव गेला फाशीवरती लटकवल्या. नथुराम गोडसेचा जी बॉडी आहे, त्याचं जे शरीर आहे, ते 10 ते 15 मिनिटांपर्यंत फळफळत होतं फाशीच्या फंद्यावरती. आणि 10 ते 15 मिनिटांनंतर त्याचा जीव गेला. या दोघांनाही खाली उतरवलं. त्यांना तिथंच जाळून टाकलं अंबालाच्या तुरुंगात, दोघांचं शरीर. आणि दोघांचंही शरीर जाळून ती जी राख आहे, त्याच्या ज्या अस्थी आहे, ते काही राख झाल्या असतील सगळ्या, ते सगळे एकत्र करून राजस्थानमधल्या घग्गर नावाची एक नदी आहे, त्या नदीत अज्ञात स्थळी वाहून देण्यात आल्या. आता काही लोक काय करतात, सांगतात की आम्ही नथुराम गोडसेच्या अस्थी घेऊन फिरतो आहो, आम्ही त्याच्या अस्थी ठेवलेल्या आहेत, आम्हाला अखंड भारत करायचा आहे. अखंड भारत झाल्यानंतर आम्ही काय करू? त्या नथुराम गोडसेच्या अस्थी त्या सिंधू नदीत वाहून देऊ. पण त्याच्या अस्थी, ती राख, ती सगळीच्या सगळी पहिलेच वाहून दिलेली आहे अज्ञात स्थळी. ती कोणाच जवळ नाही आहे. हे लोक कोणाची राख घेऊन फिरतात माहीत नाही. फक्त महात्मा गांधींना बदनाम करायचं, नथुराम गोडसेचा उदो करायचा. पण नथुराम गोडसे किती नालायक होता हे कधीच हे लोक सांगत नाहीत. त्याने आयुष्यात काय काय केलं हे कधीच लोक सांगत नाहीत. तुम्ही पाहिलं महात्मा गांधींवर तर कधी जर व्याख्यान द्यायचं असलं, महात्मा गांधींची जयंती साजरी करायची आहे, पुण्यतिथी साजरी करायची आहे, नथुराम गोडसेचं नाव घ्यावं लागते का? गरज नाही काही, कारण महात्मा गांधींनी तेवढं कार्य करून ठेवलं. पण नथुराम गोडसेचं नाव जर घ्यायचं असलं कधी, तर त्याच्या आयुष्यात महात्मा गांधींशिवाय काहीच नाही. आणि नथुराम गोडसेने जेव्हापासून महात्मा गांधींचा खून केला, तेव्हापासून तुम्ही मला एक माणूस असा दाखवा कोणीतरी या देशातला, ज्याच्या आईवडिलांनी त्याचं नाव नथुराम ठेवलं असेल. मग तुमच्या शाळेत कोणी नथुराम नावाचा मुलगा आहे का? तुम्ही याच्यानंतर आयुष्यभर जेव्हा कॉलेजमध्ये जाल, पुढच्या वर्गांमध्ये जाल, उच्च शिक्षण घ्याल, मुंबई पुण्यात जाल, नंतर नोकरीवर जाल, तुम्हाला आयुष्यात कधी कोणी नथुराम नावाचा माणूस भेटणार नाही. कधीच कोणाच्या आईवडिलांनी स्वतःचं नाव नथुराम स्वतःच्या मुलाचं नाव नथुराम ठेवलं नाही आणि ठेवणारही नाहीत पुढे कधी. या जगात सगळ्यात जास्त पुतळे कोणाचे आहेत माहिती आहे का तुम्हाला? जगात 200 देश आहेत, 200-225 देश आहेत आपले टोटल या जगात सगळेच्या सगळे.
या 200-225 देशांपैकी 182 देशांमध्ये महात्मा गांधीचे पुतळे आहेत. किती देशात? 182 देशांमध्ये महात्मा गांधीचे पुतळे आहेत. 170 देशांमध्ये महात्मा गांधींवरती टपाल तिकीटं काढली आहेत. टपाल तिकीट माहिती आहे ना आपलं, पोस्टाचं तिकीट असते, पोस्टाच्या तिकिटावरती फोटो असतो ना. 182 देशांनी काढलेले आहेत टपाल तिकीटं. 600 युनिव्हर्सिटीज आहेत या जगातल्या, 600 युनिव्हर्सिटीज जिथं महात्मा गांधींचा विचार शिकवला जातो. 600 युनिव्हर्सिटी. सगळ्यात जास्त पुस्तकं या जगात कोणावरती लिहिल्या गेली आहेत? महात्मा गांधींवरती. किती लिहिल्या गेली? 1,08,000 पुस्तकं. किती लिहिल्या गेली आहेत? 1,08,000 पुस्तकं. आणि अजूनही लिहिणं सुरूच आहे, थांबलं नाही ते, अजून सुरूच राहिले. मग महात्मा गांधींबद्दल काय बोललं जाते की महात्मा गांधी भेकड होते. आता तुम्ही एवढे लोक इथं उपस्थित आहे, तुमच्यापैकी कोणा ना कोणा कधी ना कधी आपल्या घरच्यांनी किंवा तुम्ही कधीतरी असं वाक्य वापरलं आयुष्यात, मजबुरी का नाम महात्मा गांधी म्हणतात ना, ऐकलं ना तुम्ही? मग मजबूर कोणाला म्हणायचं? की जो एखादा एकदम डरपोक माणूस आहे, खूप घाबरतो सगळ्यांना, अशा माणसाला मजबूर म्हटलं तर ठीक आहे. पण एक असा माणूस जो या जगात म्हणतो मी सगळ्यात निर्भय होता, जो जगात कधीच कुणाला घाबरला नाही, अशा माणसाला जेव्हा मजबूर शब्द वापरला जातो तो योग्य आहे का? महात्मा गांधींवरती किती वेळा हल्ले झाले म्हटलं मी? 6 वेळा. 6 वेळा हल्ले झाले. पोलिसांनी, ब्रिटिशांनी आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारने सांगितलं की तुम्ही बॉडीगार्ड ठेवा सोबत, आमची पोलिसांची सुरक्षा रक्षा ठेवा सोबत, पण त्यांनी सुरक्षा स्वीकारली नाही. 6 वेळा हल्ले झाले त्यांच्यावर. त्यांनी सांगितलं की नाही, मला काही सुरक्षा विरक्षा नको. म्हणजे एकदा चंपारण्यात एक आंदोलन चालू होतं शेतकऱ्यांचं. माणूस किती निर्भय होता, किती साहसी माणूस होता, याचं उदाहरण सांगतो तुम्हाला मी. चंपारण जे आहे बिहारमधलं, तिथं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. तिथचे शेतकऱ्यांना जे ब्रिटिश अधिकारी होते ते काय करायला लावायचे? निळीची शेती करायला लावायचे. नीळ असते ना, आपण कपड्याला नीळ लावतो, पांढऱ्या कपड्याला, त्या निळीची शेती करायला लावायचे. आणि सांगायचे की तुम्ही काय करायचं आहे, आम्ही सांगितलं दुसरं कोणतंच पीक घ्यायचं नाही, फक्त निळीचंच पीक घ्यायचं तुमच्या शेतात, आणि आम्ही जो सांगू त्या भावात आम्हाला विकायचं. मग हा अन्याय होऊन राहिला होता शेतकऱ्यांवर. मग महात्मा गांधी तिथं गेले की शेतकऱ्यांवरचा अन्याय आपण दूर केला पाहिजे. मग तिथचे जे व्यापारी होते, ब्रिटिश व्यापारी, त्यांना कळलं की महात्मा गांधी आले, आता आपलं व्यापारात नुकसान होणार आहे, आपल्याला तोटा सहन करावा लागणार. एक व्यापारी चिडला ब्रिटिश. त्यांनी असं म्हटलं की हा महात्मा गांधी नेहमी लोकांसोबत असते खूप साऱ्या, हा जर एकटा कुठं भेटला ना मला, याला गोळ्या घालून ठार मारतो मी आता. हे महात्मा गांधीला कळलं की असं बोलला तो मग एक माणूस, एक व्यापारी ब्रिटिश म्हणून. मग महात्मा गांधीने काय केलं, रोज महात्मा गांधी 4:30 वाजता उठायचे, सकाळी 4:30 वाजता. त्या दिवशी 3:30 वाजताच उठले रात्री. त्यांचे जे महादेवभाई देसाई आहेत, स्वीय सहाय्यक PA होते त्यांचे, त्यांनी लिहून ठेवलं की त्या दिवशी महात्मा गांधी 3:30 वाजता उठले सकाळी, आणि तयार होऊन ज्या व्यापाऱ्यानं असं म्हटलं होतं की यांचा खून करीन, त्याच्या गावात गेले. त्याचं दार वाजवलं सकाळी 3:30-4 वाजता. त्याला उठवलं. तो एकदम चिडून आला बाहेर की एवढा रात्री कोण आला आहे घरी म्हणून. कोण आहे, काय आहे, तुमचं काय काम आहे? महात्मा गांधींनी सांगितलं की मी मोहनदास करमचंद गांधी, आणि मी असं ऐकलं आहे की तुम्ही प्रतिज्ञा घेतली की हा गांधी कुठंतरी एकटा भेटला त्याला गोळ्या घालून ठार मारीन, पण मी काय करू, लोक मला एकटं सोडत नाहीत, म्हणून मी सगळ्यांपासून लपून एकटा तुमच्या घरी आलो आहे. आता तुम्ही मला गोळ्या घाला आणि ठार मारा मला. हे कोणी डरपोक माणूस करू शकते का? कोणी घाबरणारा माणूस करू शकतो का? अशा माणसाला काय म्हणतात? मजबुरी का नाम महात्मा गांधी. महात्मा गांधींची जी अहिंसा होती ती अहिंसा भेकळांची अहिंसा नव्हती, शूरांची अहिंसा होती. महात्मा गांधी असे लोकांना असं वाटते की महात्मा गांधी अहिंसक होते म्हणजे काय? महात्मा गांधी प्रॅक्टिकल होते, वास्तवात जगणारे होते. तिथं आंब्याचे झाडं होते त्यांच्या आश्रमात, काही फळं झाडं होते, तर माकड यायचे आणि माकड काय करायचे, हैदत घालायचे, फळं तोडायचे, नुकसान करायचे. तर महात्मा गांधींनी लिहून ठेवलं आहे की मला असं वाटते आता की हे माकड काही ऐकत नाहीत, बंदुकीचा बार आम्ही उडवतो, म्हणजे ते फटाक्यासारखा आवाज येतो बंदुकीतून, तरीसुद्धा हे माकडं घाबरत नाहीत, आता मी यांना मारून टाकण्याचा विचार करून राहिलो आहे. साप जे आहे, साप,
ते जर चावून लहान मुलं मरणार असतील तर सापाला आपण मारून टाकलं पाहिजे, हे सांगणारे महात्मा गांधी होते. महात्मा गांधींच्या आश्रमात एक गाय होती, गाईचा बछडा होता. त्याला रोग झाला होता, दुर्धर रोग, तो बसण्यासारखा नव्हता, त्याला रोज त्रास व्हायचा, तो पडलेला असायचा, सडला होता त्याचा अर्धा भाग. मग काय करायचं याला? आता महात्मा गांधींनी सांगितलं की आता त्रास याला खूप होऊन राहिला, याला मारून टाकलं पाहिजे आता. म्हणून महात्मा गांधींनी डॉक्टरला बोलवलं, डॉक्टरला सांगितलं की याला विषाचं इंजेक्शन द्या आणि याला मारून टाका, खूप त्रासात आहे. आणि जेव्हा डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं त्याला विषाचं, त्यावेळेस महात्मा गांधींनी दोन्ही पाय पकडून ठेवले होते त्या वासराचे. महात्मा गांधींची अहिंसा प्रॅक्टिकल अहिंसा होती. असं नव्हतं की मुंगी मारायची नाही, कोणी गालावर झापड मारली की दुसरा गाल पुढे करा, साप येऊन चावून राहिला तरी सापाला मारू नका, अशी अहिंसा नव्हती महात्मा गांधींची. हे सगळ्या खोट्या गोष्टी महात्मा गांधींबद्दल पसरवण्यात आल्या आहेत. मग तुम्ही सांगा की सगळ्यात जास्त पुस्तकं या जगात 1,08,000 पुस्तकं महात्मा गांधींवर लिहिल्या गेली. टपाल तिकीटं 170 देशांनी काढली. 82 देशांमध्ये गांधींचे पुतळे आहेत. मला सांगा, महात्मा गांधींनी कोणाला जबरदस्ती केली होती का माझ्यावरती पुस्तकं लिहा म्हणून? बंदूक लावली होती कोणाला? सगळ्या त्या 82 देशांमध्ये जाऊन त्यांना जबरदस्ती केली होती माझे पुतळे उभे करा म्हणून. 600 विद्यापीठांना जबरदस्ती केली होती बंदूक लावून की माझा अभ्यासक्रम शिकवा, माझे विचार शिकवा म्हणून, माझ्यावरती टपाल तिकीटं काढा म्हणून. मग त्या 1,08,000 लेखकांना जर वाटते की आम्ही महात्मा गांधींचे विविध पैलू पुस्तकाच्या माध्यमातून लिहिले पाहिजे, तर ती त्या 1,08,000 लेखकांची मजबुरी आहे की महात्मा गांधींची मजबुरी आहे? ज्या 82 देशांना वाटलं की महात्मा गांधींचे पुतळे आमच्या देशात असले पाहिजे, आमच्या नागरिकांनी, आमच्या देशातल्या नागरिकांनी महात्मा गांधींपासून प्रेरणा घेतली पाहिजे, ही त्या 82 देशांची मजबुरी आहे की महात्मा गांधींची मजबुरी आहे? त्या 600 विद्यापीठांना वाटलं की आमच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींचा विचार शिकला पाहिजे, ती 600 विद्यापीठांची मजबुरी आहे की महात्मा गांधींची मजबुरी आहे? म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान जे आहेत, त्या पंतप्रधानांना आजही, कोणताही पंतप्रधान हो, पंतप्रधान पदाची शपथ घेण्याच्या अगोदर महात्मा गांधींची जी राजघाटवर दिल्लीतल्या समाधी आहे, त्या समाधीवर जाऊन डोकं टेकावं लागते आधी. ही आपल्या देशाच्या पंतप्रधानांची मजबुरी आहे की महात्मा गांधींची मजबुरी आहे? महात्मा गांधींनी जबरदस्ती नाही केली ना कोणाला. माझ्या समाधीवर डोकं टेकवा, माझ्यावरती पुस्तकं लिहा, माझे पुतळे उभे करा, माझ्यावरती टपाल तिकीटं काढा, कोणालाच सांगितलं नाही. लोकांना वाटलं की आपण केलं पाहिजे हे. मग अनेक लोकांना आक्षेप असतो, ते कुठले महात्मा गांधी? महात्मा गांधींनी स्वतःलाच महात्मा म्हटलं का? त्यांना कोणीच महात्मा म्हटलं नाही. महात्मा गांधींना महात्मा ही पदवी कोणी दिली? रवींद्रनाथ टागोरांनी दिली. महात्मा गांधींनी स्वतःला कधीच महात्मा म्हटलं नाही. महात्मा गांधी जेव्हा पुण्यात आले होते तेव्हा महात्मा गांधींनी भाषणात सांगितलं होतं की इस देश के पहले महात्मा ज्योतिराव फुले है और वही असली महात्मा है, असं महात्मा गांधी म्हणायचे स्वतः. महात्मा गांधींना महात्मा ही पदवी कोणी दिली? रवींद्रनाथ टागोरांनी दिली. मग लोक म्हणतात सुभाषचंद्र बोसांचं काय? सुभाषचंद्र बोसांना डावललं महात्मा गांधींनी, खूप अन्याय केला त्यांच्यावरती. राष्ट्रपिता म्हणतो आपण महात्मा गांधींना, माहीत आहे तुम्हाला? म्हणतो आपण राष्ट्रपिता. हे राष्ट्रपिता पदवी कोणी दिली? सुभाषचंद्र बोसांनी दिली. आणि फक्त पदवी दिली नाही तर सुभाषचंद्र बोसांनी जी आझाद हिंद फौज उभी केली होती, आझाद हिंद सेना, त्या आझाद हिंद सेनेतले जे काही ब्रिगेड होते वेगळे वेगळे, ज्या तुकड्या होत्या सैनिकांच्या, त्या तुकड्यांचं काय नाव होतं? गांधी ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड आणि आझाद ब्रिगेड. महात्मा गांधीचं त्यांचं भांडण असतं, महात्मा गांधी आणि त्यांचं शत्रुत्व असतं, तर त्यांनी स्वतःच्या सैन्याच्या तुकड्यांना महात्मा गांधींचे नाव दिलं असतं का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, माहिती आहे तुम्हाला? डॉक्टर बाबासाहेब आणि महात्मा गांधी दोघांमध्ये काही मुद्द्याला घेऊन मतभेद होते, भरपूर मतभेद होते. 100 गोष्टी असतील तर 100 पैकी 5 गोष्टीत त्यांचे मतभेद होते, पण 95 गोष्टींवरती त्यांचं एक मत होतं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की तुमचा एवढा मतभेद आहे महात्मा गांधीसोबत, तरी तुम्ही पुणे करार का बरं मान्य केला महात्मा गांधीसोबत, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जरी आमचे मतभेद आहेत, पण या जगात मला सगळ्यात जास्त समजून घेणारा एकच माणूस आहे, तो म्हणजे मोहनदास करमचंद गांधी.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता पाण्यासाठी, त्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेस त्यांचा जो मंडप होता, त्या मंडपात एकच फोटो होता महात्मा गांधीचा फक्त. महात्मा गांधींनी फक्त अहिंसकच, ज्या लोकांनी अहिंसेच्या मार्गाने जाऊन लढा दिला, स्वातंत्र्य लढलं, त्यांच्यासाठी फक्त काम केलं नाही. जे क्रांतिकारक होते, म्हणजे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे सगळे लोक क्रांतिकारक होते, यांच्यासाठी सुद्धा काम केलं. यांच्या फाशीच्या शिक्षेत सूट मिळाली पाहिजे म्हणूनही काम केलं. आणि सावरकरांचं नाव ऐकलं आहे ना, विनायक दामोदर सावरकर, ते जेव्हा तुरुंगात होते त्यांनासुद्धा तुरुंगातून सोडवण्यासाठी महात्मा गांधींनी मदत केली. ते काँग्रेसमध्ये ठराव घेतला, ब्रिटिशांना पत्र लिहिले आणि वर्तमानपत्रात लेख लिहिले की यांना सोडून देण्यात यावं म्हणून. पण तेच सावरकर नंतर महात्मा गांधींची जेव्हा हत्या झाली, त्यांच्या हत्येचे जे काही आरोपी होते त्याच्यात 8 नंबरचे आरोपी होते विनायक दामोदर सावरकर. तर महात्मा गांधींबद्दल आजही अनेक गैरसमज, म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी याच्यासाठी सांगतो, ज्या गोष्टी तुम्हाला समजू शकतात आता त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत. कारण काही गोष्टी अशा आहेत की त्या तुम्हाला कळणार नाहीत मी सांगितल्या तर आताच. पण पुढे चालून तुम्ही जेव्हा आता कॉलेजमध्ये जाल, उच्च शिक्षण घ्यायला जाल, नोकऱ्यांमध्ये जाल, जिथं जिथं जाल, तुम्हाला असे लोक भेटतील की जे महात्मा गांधींची बदनामी करतील. तुम्हाला सांगतील की महात्मा गांधींनी याच्यासाठी काहीच केलं नाही, भगतसिंगाची फाशी थांबवण्यासाठी काहीच केलं नाही, महात्मा गांधींनी फाळणी केली, महात्मा गांधींनी 55 कोटी रुपये पाकिस्तानला द्यायला लावले, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भांडण होतं, महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोसांचं भांडण होतं. अशा जे काही गैरसमज तुम्हाला पसरवतील, अशा गोष्टी तुम्हाला सांगतील, त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवायचं की आपण पहिले वाचायचं. ज्या माणसाबद्दल आपल्याला समजून घ्यायचं आहे, पहिले त्या माणसानं काय लिहिलं हे वाचायचं. आपण काय करतो, लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो, मग घोळ होऊन जातो आपला. ज्ञानेश्वर माऊली माहीत आहे तुम्हाला? संत ज्ञानेश्वर महाराज ऐकलं आहे नाव? कोणी कोणी ऐकलं आहे? ऐकलं आहे, प्रत्येकानेच ऐकलं आहे ना. त्यांनी कोणते कोणते चमत्कार केले होते? कोणते कोणते चमत्कार केले होते? रेड्याच्या मुखातून वेद बोलवले होते, पाठीवरती पोळ्या शेकल्या होत्या, भिंत चालवली होती. ऐकलं आहे तुम्ही? भिंत चालवली होती म्हणून ऐकलं ना सगळ्यांनी? आता मला सांगा, संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून ठेवलं आहे, स्वतः लिहून ठेवलं आहे. हे चमत्कार कोणी सांगितले तुम्हाला? तुमच्या घरच्यांनी सांगितलं असेल ना, कोणीतरी, कोणत्या तरी महाराजांनी सांगितलं असेल, कुठेतरी ऐकलं असेल तुम्ही. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं का तुम्हाला येऊन स्वतः? ज्ञानेश्वर महाराजांनी काय लिहून ठेवलं? योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. म्हणजे कोणी कितीही तपश्चर्या केली, होम हवन केले, किती पूजा अर्चना केली, तरीही कधीच कोणाला सिद्धी प्राप्त होत नाही, कधीच कोणी चमत्कार करू शकत नाही. कोणी सांगितलं? ज्ञानेश्वर महाराजांनी, की कोणी किती तपश्चर्या केली तरी कधीच कोणी चमत्कार करू शकत नाही. हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आणि आपण काय करतो, ज्ञानेश्वर महाराजांच्या नावानं 4-4 चमत्कार खपवून टाकतो. त्यामुळे आपल्याला ज्या माणसाबद्दल, ज्या महापुरुषाबद्दल जाणून घ्यायचं आहे, पहिले त्यांनी स्वतः काय लिहिलं हे आपण वाचलं पाहिजे. हे वाचलं तरच आपल्याला समजणार आहे की तो माणूस नेमका काय होता. आपण तो माणूस नाही ऐकत, आपण काय करतो, दुसरे लोक त्या माणसाबद्दल काय सांगतात हे ऐकत राहतो. मग आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींचा, खोट्या गोष्टींचा अभिमान वाटायला लागतो. आता तुम्ही पाहिलं आहे मोबाईलवरती एखाद्या गाडीवरती लिहिलेलं असते, गर्व से कहो हम हिंदू है, किंवा गर्वच नाही माझ आहे मराठा असल्याचा, गर्वच नाही माझ आहे बौद्ध असल्याचा, मुस्लिम असल्याचा, असते गाडीवर लिहिलेलं बऱ्याच असते ना. मग आता मला सांगा, तुम्ही हिंदू घरात जन्माला आले, किंवा मराठा घरात जन्माला आले, किंवा बौद्ध घरात जन्माला आले, मुस्लिम घरात जन्माला आले, त्याच्यात तुमचं कर्तृत्व काय होतं? तुमच्या हाती काय होतं? तुमच्याकडे काय ऑप्शन होतं? तुमचे आई वडील मराठा म्हणून तुम्ही मराठा घरात जन्माला आले, आई वडील हिंदू म्हणून तुम्ही हिंदू घरात जन्माला आले, आई वडील बौद्ध म्हणून तुम्ही बौद्ध घरात जन्माला आले, आई वडील मुस्लिम म्हणून तुम्ही मुस्लिम घरात जन्माला आले. तुमच्याकडे काय ऑप्शन होतं? तुमच्या हातात काय होतं? काहीच नव्हतं. नाईलाज होता तुमचा, मजबुरी होती तुमची. या नाईलाजाचा काय अभिमान बाळगायचा? या नाईलाजाचा काय गर्व बाळगायचा? आपण गर्व कशाचा बाळगायचा?
कर्तृत्वाचा बाळगायचा. आज अनेक राजे मराठा समाजात होऊन गेले असतील, आपण कोणाचं नाव घेतो? छत्रपती शिवाजी महाराज. का बरं? ते मराठा होते म्हणून घेतो का? नाही, त्यांनी कर्तृत्व करून दाखवलं. तसं माळी समाजात किंवा ओबीसी समाजात अनेक नेते होऊन गेले, आपण कोणाचं नाव घेतो? महात्मा फुलेंचं नाव घेतो. दलित समाजात अनेक नेते होऊन गेले, कोणाचं नाव घेतो आपण? महापुरुषाचं कोणत्या? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घेतो. का बरं? ते जातीनं दलित होते म्हणून, किंवा महात्मा फुले जातीनं माळी होते म्हणून. त्यांनी कर्तृत्व करून ठेवलं ते. मग आपण त्यांच्याच कर्तृत्वावर आपण अजूनही उड्या मारतो. मराठ्यांना असं वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशात आम्ही कुळात जन्माला आलो, त्यांनी जे काही कर्तृत्व करून दाखवलं 350 वर्षापासून आम्ही त्याच्यावरच उड्या मारतो आहे. आम्ही स्वतः काहीच कर्तृत्व करत नाही. माळी समाजाच्या लोकांना वाटते आम्ही महात्मा फुलेंच्या वंशात जन्माला आलो, जातीत जन्माला आलो, आम्ही त्याच्यावरच उड्या मारतो आहे, आम्ही स्वतः काहीच कर्तृत्व करत नाही. बाबासाहेबांच्या जातीत जन्माला आले, त्यांना वाटते की आम्ही बाबासाहेबांचे वंशज. बाबासाहेबांनी काय कर्तृत्व करून दाखवलं? आम्ही काहीच करत नाही, आम्ही त्याच्यावरच उड्या मारतोय अजून. प्रत्येक पिढीची एक जबाबदारी असते, प्रत्येक पिढीची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ती जबाबदारी होती की या मुघलांच्या तावडीतून आपला महाराष्ट्र स्वतंत्र करायचा. त्यांनी ती पार पाडली. गांधी, नेहरू, पटेल, आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांची जबाबदारी यांच्या काळात होती की इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपला देश स्वतंत्र करायचा. त्यांनी ती पार पाडली. अशी प्रत्येक पिढीची एक जबाबदारी असते, ती त्या पिढीला समजली पाहिजे स्वतः. आज तुमची जबाबदारी आहे की आज जो हिंदू मुस्लिम द्वेष पसरवला जाते आपल्या देशात, माहिती आहे ना, हिंदू मुस्लिम द्वेष प्रचंड पसरवला जाऊन राहिला. सगळ्या खोटे उदाहरणं दिल्या जातात. छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे विरोधक होते वगैरे वगैरे, ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात. छत्रपती शिवाजी महाराज कधीच मुस्लिमांचे विरोधक नव्हते. शिवाजी महाराज जो स्वराज्याचा शत्रू, तो शिवाजी महाराजांचा शत्रू. मग अनेक मराठे राजा होते मराठा समाजाचे, अनेक शिवाजी महाराजांचे नातेवाईक होते, त्यांना शिवाजी महाराजांनी मारलं, त्यांच्यासोबत लढाया केल्या. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाचा माणूस ब्राह्मण होता, औरंगजेबाचा वकील म्हणून त्याची मुंडी छाटली. मोगल आले, मोगलांसोबतही लढाई केली, ब्रिटिशांसोबतही लढाया केल्या. जे जे आले त्या काळात मोगल होते सगळ्यात मोठे राजे, म्हणून मोगलांसोबत लढले. मग आता मोगलांचा सरदार कोण? औरंगजेबाचा सरदार कोण आला होता छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून? मिर्झा राजे जयसिंग, त्याचा मुलगा रामसिंग. हे कोण होते? हिंदू होते. औरंगजेब मुसलमान, त्याचा सरदार कोण? मिर्झा राजे जयसिंग, हिंदू होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्यात अनेक सरदार मावळे जे होते ते मुस्लिम होते. महाराणा प्रतापांचं नाव ऐकलं तुम्ही? बादशाह अकबराचं नाव ऐकलं तुम्ही? बादशाह अकबर कोण होता? मुस्लिम होता, मोगल होता. त्याच्या सरदाराचं नाव काय होतं? त्याचा जो सरसेनापती होता त्या सेनापतीचं नाव होतं मानसिंग. तो मुस्लिम, अकबर बादशाह, त्याचा सेनापती कोण? मानसिंग. आणि महाराणा प्रताप कोण? हिंदू, यांचा सरसेनापती कोण? हकीम खान सुरी. म्हणजे धर्माची लढाई होती का? ही राजकीय लढाई होती ना. राज्य प्रस्थापित करायचं होतं या भारतावरती, या भारतातल्या प्रत्येक राज्यावरती. ह्या राजकीय लढाया होत्या. औरंगजेब धर्मासाठी लढला असता, त्यानं काय केलं असतं? कुतुबशाही संपवली औरंगजेबाने. मुसलमानांची कुतुबशाही होती, आदिलशाही मुसलमानांची होती, निजामशाही मुसलमानांची होती. त्याच्या विरोधात औरंगजेब लढला. ह्या सगळ्या राजकीय लढाया होत्या. हे आपण समजून घेतलं पाहिजे. कोणतीच जात, कोणतेच धर्म, प्रत्येक जाती धर्मात काही चांगले वाईट लोक असतात. प्रत्येक जाती धर्मात मुस्लिमांमध्ये काही वाईट असतील तर हिंदूतही काही वाईट आहेत, जैनांमध्ये काही वाईट असतील, काही शिखांमध्ये वाईट असतील. पण त्यामुळे पूर्णच्या पूर्ण त्या धर्माचे लोक वाईट होतात का? हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्या पिढीची जबाबदारी आहे. महात्मा गांधींचं नाव घेताना याच्यानंतर तुम्हाला पुढे केव्हाही भविष्यात सोशल मीडियात किंवा आता तुम्ही शाळेत आहे, शाळेत तुमचा कॉन्टॅक्ट आहे, आकाश सर आहेत, या शाळेतल्या सर लोकांचा नंबर घेऊन ठेवायचा. कधी जर तुम्हाला अशी अडचण आली, कोणीतरी असा महात्मा गांधींवरती आक्षेप घेतला आणि सांगितलं तुम्हाला की महात्मा गांधींनी असं केलं नाही, यांचं हे चुकलं, त्यांचं ते चुकलं, तर केव्हाही तुम्ही या शाळेत संपर्क साधायचा. आकाश सरांसोबत संपर्क साधायचा, माझ्यासोबत संपर्क साधायचा. तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर महात्मा गांधींबद्दल जे काही असतील, आता असतील तर आताही तुम्ही विचारू शकता. याच्यानंतरही जर कधी पडले तर तुम्ही केव्हाही विचारा. आणि कायम लक्षात ठेवा की मजबुरी का नाम महात्मा गांधी नाही, तर मजबूती का नाम महात्मा गांधी आहे. ओके, धन्यवाद.